नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण अधिक मासात गोपद्य का काढतात, त्याचं रहस्य काय आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अधिक मास सुरू झाला आहे आणि या एका छोट्या उपायामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास कायम राहू शकतो। फक्त दररोज 33 गोपद्य काढा आणि पहा कसा बदल होतो तुमच्या नशिबात। पण या 33 गोपद्यांचा खरा अर्थ काय आहे आणि योग्य पद्धतीने पूजा कशी करावी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। 33 गोपद्यांचा संपूर्ण विधी, त्यामागचं रहस्य आणि त्याचे चमत्कारिक फायदे। अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा भगवान विष्णूंना समर्पित असतो। या महिन्यात केलेले जप, तप, दान आणि छोटे छोटे उपाय सुद्धा अनेक पटींनी फळ देतात। याच अधिक मासात 33 गोपद्य काढणे ही एक अत्यंत प्रभावी आणि सोपी सेवा मानली जाते। गोपद्य म्हणजे गायीच्या खुरांचे चिन्ह। हिंदू धर्मात गाय ही फक्त प्राणी नसून तिला माता मानले जाते। असे मानले जाते की गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास करतात। म्हणूनच जेव्हा आपण 33 गोपद्य काढतो तेव्हा आपण प्रत्यक्ष 33 कोटी देवतांना आपल्या घरी आमंत्रण देत असतो। हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। घरात सुख, शांती आणि समृद्धी येते। अधिक मासात 33 गोपद्य काढण्याचा पूजाविधी हा अत्यंत सोपा पण तितकाच प्रभावी मानला जातो। या विधीची सुरुवात सकाळपासून होते। सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत। त्यानंतर घराचा उंबरठा, अंगण किंवा तुळशी समोरची जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। ही जागा पवित्र आणि शांत असणे महत्त्वाचे असते, कारण इथेच आपण 33 कोटी देवांचे प्रतीक असलेल्या गोपद्य काढणार असतो। यानंतर रांगोळी, तांदळाचे पीठ किंवा गेरू यांच्या साहाय्याने 33 गोपद्य काढाव्यात। गोपद्य म्हणजे गायीच्या खुरांचे चिन्ह असून त्या सरळ रेषेत, गोलाकार किंवा आपल्या सोयीप्रमाणे मांडू शकता। प्रत्येक गोपद्यावर हळद आणि कुंकू लावावे आणि एक छोटे फूल अर्पण करावे। हे करताना मनात श्रद्धेने असा भाव ठेवावा की आपण आपल्या घरी 33 कोटी देवतांना आमंत्रित करत असतो। ही भावना जितकी शुद्ध आणि प्रामाणिक असेल तितका या पूजेचा परिणाम अधिक चांगला मिळतो। सकाळी गोपद्य काढून झाल्यानंतर त्यासमोर हात जोडून भगवान विष्णूंचे स्मरण करावे आणि साधी पण मनापासून प्रार्थना करावी की हे पुरुषोत्तम प्रभू, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो। शक्य असल्यास विष्णूंचे नामस्मरण, स्तोत्र किंवा मंत्र जप करावा। यावेळी फार मोठे विधी करणे आवश्यक नाही। साधेपणा आणि श्रद्धा हाच मुख्य आधार असतो। संध्याकाळी या पूजेचा महत्त्वाचा भाग असतो। संध्याकाळी पुन्हा या गोपद्यासमोर जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। अगरबत्ती किंवा धूप लावून वातावरण पवित्र करावे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा जपावा। मंत्र जप करताना मन शांत ठेवून भगवान विष्णूंचे ध्यान करावे। जप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रार्थना करावी आणि आपल्या मनातील इच्छा, अडचणी किंवा कृतज्ञता भगवान समोर व्यक्त करावी। शक्य असल्यास अधिक मासाची कथा वाचावी किंवा ऐकावी, यामुळे पूजेचे पुण्य अधिक वाढते असे मानले जाते। हा विधी अधिक मासात दररोज केला तर अत्यंत शुभ मानला जातो। रोज नवीन गोपद्य काढल्यास अधिक पुण्य मिळते, परंतु काही कारणास्तव रोज शक्य नसेल तरी जेवढे दिवस करता येईल तेवढे दिवस करावे। ही पूजा तुळशी समोर केल्यास अधिक फलदायी ठरते असे मानले जाते। या काळात शक्य तितके चांगले विचार ठेवावेत, वादविवाद टाळावेत आणि दान, जप, व्रत यांना प्राधान्य द्यावे। या संपूर्ण पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास। कोणताही दिखावा किंवा मोठेपणा आवश्यक नाही। साध्या पद्धतीने मनापासून आणि नियम पाळून ही पूजा केली तर भगवान विष्णूंची कृपा मिळते। घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडथळे आणि संकटे कमी होतात आणि सुख समृद्धीचा वास कायम राहतो। मित्रांनो, अधिक मास हा फक्त एक महिना नाही तर आयुष्य बदलण्याची एक सुंदर संधी आहे। या पवित्र काळात 33 गोपद्यांचा हा साधा पण प्रभावी उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या आयुष्यात काय बदल होतो हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री विष्णू।